श्रोत्यांनो, ह्या दिवसांमध्ये आम्ही शास्त्रीच्या पुस्तकाचं अध्ययन करीत आहोत. मागच्या कार्यक्रमात 6व्या अध्यायाची 14 पासून 40 पर्यंतची वचने आणि 7वा अध्याय आम्ही अभ्यासला. परंतु मी आपणाला सांगितलं होतं की 7व्या अध्यायामध्ये ज्या गोष्टी आम्ही पाहिल्यात त्याचा आमच्या आत्मिक जीवनाशी फार मोठा संबंध आहे. थोडक्यात आम्ही ह्या गोष्टी आज पुन्हा पाहणार आहोत. सगळ्यात प्रथम मला असं वाटतं श्रोत्यांनो की कातरलेल्या लोकरीवर दहीवर पडण्याची जी घटना आहे त्याकडे आपण वापस जावे. आज आमच्या प्रत्येकाच्या जीवनावर परमेश्वराद्वारे आंतरिक सजावट होण्याची आवश्यकता आहे. आमच्या नापिक जीवनावर दहीवर त्याने टाकावे ही विनंती आम्हाला त्याच्याजवळ करायची आहे. होशेचे पुस्तक 14वा अध्याय आणि 5व्या वचनामध्ये परमेश्वर म्हणतो, मी इस्रायलास दहीवरासारखा होईन, तो भूकमलाप्रमाणे फुलेल, लबानोनाप्रमाणे मूळ धरेल. ह्या विषयाविषयी परमेश्वर बऱ्याच वेळेला पवित्र वचनात बोललेला आहे. योसेफाविषयी त्याने अनुवादाचे पुस्तक 33वा अध्याय आणि 13व्या वचनात म्हटले होते की परमेश्वर त्याच्या देशास पुढील बाबतीत बरकत देव, आकाशाचे अमूल्य पदार्थ व दहीवर खाली पसरलेला महासागर. तसेच नीतिसूत्रे 19वा अध्याय आणि 12व्या वचनात वचन सांगतं की राजाचा कोप सिंहाच्या गर्जनेसारखा आहे, त्याची प्रसन्नता गवतावर पडलेल्या दहीवरासारखे आहे. नीतिसूत्रे 3रा अध्याय आणि 20वे वचन, त्याच्या ज्ञान बलाने जलाशय बाहेर आले व आकाश दहीवर वर्षते. शेवटी स्तोत्रसंहिता 133 1-3 वचनांमध्ये परमेश्वर म्हणतो, स्तोत्रसंहिता 133 आणि 1-3 वचने. पहा बंधूंनी, एकाने एकत्र राहणे किती चांगले व मनोरम आहे. ते मस्तकावर ओतलेल्या अहरोनाच्या दाढीवर उतरलेल्या त्याच्या वस्त्राच्या काठापर्यंत ओघळलेल्या बहुमोल तेलासारखे आहे. सियोन डोंगरावर उतरणाऱ्या हर्मोन पर्वताच्या दहीवरासारखे ते आहे, कारण तेथे परमेश्वराने आशीर्वाद म्हणजे अनंतकालिक जीवन देण्याचे ठरविले आहे. श्रोत्यांनो, परमेश्वराने अशा प्रकारे आशीर्वाद दिला आहे. आज आम्हाला त्या स्पर्शाची नितांत आवश्यकता आहे, अगदी ताज्या स्पर्शाची. गुलाबाच्या पाकळीवर जमलेल्या दहीवराप्रमाणे आणि सकाळच्या वेळी गवताच्या पातीवर जमलेल्या दवबिंदूप्रमाणे आम्हाला त्याची आवश्यकता आहे. आम्हाला अगदी काळजीपूर्वक त्याने केलेल्या स्पर्शाची आवश्यकता आहे. होशेचे पुस्तक 14वा अध्याय आणि 5वं वचन आम्हाला सांगतं की लिली फार नाजूक असते आणि आमचा प्रभू परमेश्वर जेव्हा संकटात, दुःखात, त्रासात आम्ही असू तेव्हा आमच्यावर दहीवरासारखा येईल. आमचा प्रभू येशू ख्रिस्त येरुशलेमची स्थिती पाहून रडला, परंतु काय आम्ही पापी लोकांची स्थिती पाहून रडतो? जकातदार आपला ऊर बडवीत म्हणाला होता की हे देवा, मज पाप्यावर दया कर. आज आमच्या स्वतःविषयी काय? आज आम्हाला परमेश्वराच्या स्पर्शाची आवश्यकता आहे, जो आम्हाला सामर्थ्य आणि स्थिर बनवू शकतो. आम्ही मजबूत होऊन दृढ बनवू शकतो. स्तोत्रकर्त्याप्रमाणे आम्ही सुद्धा म्हणू शकतो की हे देवा, माझे चित्त स्थिर आहे, माझे चित्त स्थिर आहे. मी गाईन, मी सुस्वर भजन करीन. आज आमच्या जीवनावर परमेश्वराच्या दहीवराची आवश्यकता आहे, जो आमच्या जीवनात निर्मलपणा आणि पवित्रता आणू शकतो. पेत्राचे दुसरे पत्र 3रा अध्याय आणि 14व्या वचनात पॉल सांगतो की ह्यास्तव प्रियजन हो, ह्या गोष्टींची वाट पाहत असता तुम्ही त्याच्या दृष्टीने निष्कलंक व निर्दोष असे शांतीत असलेले त्याला आढळावे म्हणून होईल तितके प्रयत्न करा. श्रोत्यांनो, आम्हाला ह्याचीच आवश्यकता आहे. परमेश्वर फक्त स्वच्छ, शुद्ध आणि निर्मल पात्रांचा उपयोग करतो. पेत्राचे पहिले पत्र 1ला अध्याय आणि 16वं वचन, कारण असा शास्त्रलेख आहे की तुम्ही पवित्र असा, कारण मी पवित्र आहे. हे परमेश्वर आम्हाला सांगत आहे. करिंथकरास दुसरे पत्र 7वा अध्याय आणि 1 वचन, ह्यास्तव प्रियजन हो, आपणाला ही अभिवचने मिळाली आहेत म्हणून देहाच्या व आत्म्याच्या सर्व अशुद्धतेपासून आपण स्वतःला शुद्ध करू आणि देवाचे भय बाळगून पावित्र्याला पूर्णता आणू. श्रोत्यांनो, किती सुंदर पाठ आणि किती सुंदर चित्र आमच्या डोळ्यापुढे ठेवण्यात आलेले आहे. दुसरा आत्मिक पाठ आता रिकाम्या घड्यांसंबंधी आहे. करिंथकरास दुसरे पत्र 4था अध्याय आणि 7वं वचन, ही आमची संपत्ती मातीच्या भांड्यात आहे अशा हेतूने की सामर्थ्याची पराकोटी देवाची आहे, आमच्यापासून होत नाही हे समजावे. ही मातीची भांडी ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांच्या देहाला दर्शवितात. हाच पावलाच्या म्हणण्याचा अर्थ आहे जेव्हा तो म्हणतो रोमकरास पत्र 12वा अध्याय आणि 1ल्या वचनात, ह्यास्तव बंधुजन हो, मी देवाच्या करुणेमुळे तुम्हाला विनवितो की तुम्ही आपली शरीरे जिवंत, पवित्र
व देवाला ग्रहणीय यज्ञ म्हणून समर्पण करावी, ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे. श्रोत्यानो, म्हणून आम्हाला माणसाविषयी अभिमान बाळगायचा नाही. पॉल करिंथकरास पहिले पत्र 3 अध्याय आणि 21 वचनात म्हणतो, ह्यास्तव माणसाविषयी कोणी अभिमान बाळगू नये, कारण सर्व काही तुमचे आहे. हीच मातीची भांडी आहेत. आमच्याजवळ ही संपत्ती मातीच्या भांड्यात आहे. आम्ही परमेश्वराकरिता मातीचे घडे आहोत, परंतु आमच्यापैकी काही अजूनसुद्धा तुटलेले नाहीत आणि त्यामुळे आमचा प्रकाश बाहेर चमकत नाही. हा आमचा प्रकाश नाही श्रोत्यानो, जेणेकरून आम्ही चमकावे, परंतु येशू ख्रिस्ताचा प्रकाश जो आमच्या जीवनाच्याद्वारे इतरांना दिसायला हवा, त्याचा प्रकाश आमच्याद्वारे पसरायला हवा. फक्त तुटलेल्या पश्चाताप आणि भरलेल्या जीवनातच हा प्रकाश चमकू शकतो. आम्हाला ह्या जगात ज्योतीप्रमाणे चमकायचे आहे. पौलाने फिलिप्पेकरास पत्र ह्यामध्ये फिलिप्पे येथे राहणाऱ्या लोकांस लिहिले होते की जे काही तुम्ही कराल ते कुरकुर व वादविवाद न करिता करा, ह्यासाठी की ह्या कुटील व विपरीत पिढीत तुम्ही निर्दोष व निरुपद्रवी अशी देवाची निष्कलंक मुले असे व्हावे. त्या लोकांमध्ये तुम्ही जीवनाचे वचन पुढे करून दाखविताना ज्योतीसारखे जगात दिसता. आता रणशिंगे ह्याविषयी आपण पाहूया. करिंथकरास पहिले पत्र 14 अध्याय आणि 8 वचनात म्हटले आहे, तसेच कर्ण अस्पष्ट नाद काढील तर लढाईस जाण्याची तयारी कोण करेल? हे वचन ख्रिस्तावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांची साक्ष आणि त्यांनी दिलेल्या पुराव्याबद्दल बोलते. ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांची साक्ष आणि पुरावा निश्चित आणि स्पष्ट असायला पाहिजे, तरच इतर लोकांना प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रेमाची आणि त्याच्या कृपेची खात्री पटेल. आता आपण 8व्या अध्यायाकडे वळूया. 8व्या अध्यायात गिदोन शास्त्याविषयीचा हवाला पुढे चालू आहे. ह्या अध्यायात मिद्यानाच्या हातातून इस्रायलांची सुटका, गिदोन व त्याच्या लोकांना मिळालेला विजय ह्यानंतरच्या काही ठळक गोष्टींचा उल्लेख आम्हाला आढळतो. आता श्रोत्यानो, इस्रायली लोक स्वतंत्र झाले होते आणि पुन्हा त्यांची उन्नती होऊ लागली होती. जेभ आणि सल्मुन्ना जे मिद्यानी राजे होते, त्यांचा पाठलाग करून त्यांना पकडण्यात आले आणि त्यांना मारण्यात आले. आपण 8 अध्याय 1 ते 21 वचने वाचावीत अशी माझी आपणाला विनंती आहे. बऱ्याच काळानंतर इस्रायलांना आशीर्वाद मिळाला आणि ते गिदोनाचे आभारी होते. गिदोनाने जे काही केले त्यामुळे त्यांची इच्छा होती की त्यानेच त्यांच्यावर प्रभुत्व करावे. 8 अध्याय आणि 22 वचन मी आपणाकरिता वाचत आहे. तेव्हा इस्रायल लोक गिदोनाला म्हणाले, तुम्ही व तुमच्या पुत्रपौत्रांनीही आमच्यावर अधिकार गाजवावा, कारण तुम्ही आम्हाला मिद्यान्यांच्या तावडीतून सोडविले आहे. पवित्र वचनामध्ये आम्हाला पहिल्यांदा इस्रायलांना त्यांच्यावर राज्य करण्यास राजा हवा ह्याविषयीची सूचना मिळते. परमेश्वराने त्यांना प्रारंभी सांगितले होते की ज्याप्रमाणे आजूबाजूच्या राष्ट्रांमध्ये राजे आहेत तसे तुमच्यामध्ये नसावे. परंतु गिदोनाने त्यांना शत्रूच्या दास्यातून सोडवले होते, म्हणून त्यांना वाटत होते की त्यानेच राजाचे पद स्वीकारावे. अगदी स्पष्टपणे आम्हाला दिसते की तो पहिला व्यक्ती होता ज्याला इतके मोठे उंच पद देण्याची लोकांनी तयारी दाखविली, इच्छा दर्शविली. परंतु श्रोत्यानो, त्याने त्याचा स्वीकार केला नाही. नंतर आम्हाला दिसून येतं की इस्रायल लोकांनी पुन्हा राजाची मागणी केली आणि खरं पाहिलं तर त्यांनी राजा असावा ह्यावर फार जोर दिला. शेवटी त्यांनी तो मागितलाच. परमेश्वर शमूवेलाला, जो शास्त्यांमध्ये शेवटला आणि संदेष्टांमध्ये पहिला होता, त्याला इस्रायलांकरिता एका राजाला अभिषिक्त करण्यास सांगितले. पुन्हा परमेश्वर हे स्पष्ट करतो की इस्रायली लोक शमूवेलाला नाकारित नाहीत, तर ते परमेश्वराला नाकारित आहेत. परमेश्वराची इच्छा होती की त्यानेच त्याच्या लोकांवर सत्ता गाजवावी, प्रभुत्व करावे. इस्रायलांकरिता ईश्वर सत्ताक राज्य पद्धती असलेले सरकार इस्रायलांचे असायला हवे होते. ह्या ठिकाणी परमेश्वराने फार ठळक रीतीने आम्हाला दिसतं की गिदोनाला उपयोगात आणले. परंतु इस्रायली लोक गिदोनाने त्यांच्यावर प्रभुत्व करावे म्हणून इच्छित होते. फक्त गिदोनच नाही, परंतु गिदोनाचा मुलाचा मुलगा सुद्धा, त्यांनी सुद्धा प्रभुत्व करावे. ह्याचाच अर्थ की त्यांच्या आजूबाजूला असणाऱ्या राष्ट्रांप्रमाणे त्यांना एक राजा हवा होता. आता गिदोनाने लोकांना काय उत्तर दिले ते 23व्या वचनात आम्हाला वाचायला मिळतो. गिदोन त्यांना म्हणाला, मी तुमच्यावर अधिकार गाजविणार नाही, माझा मुलगाही तुमच्यावर अधिकार गाजविणार नाही, परमेश्वरच तुमच्यावर अधिकार गाजविल. श्रोत्यानो, गिदोन फार चांगला धडा शिकला आणि त्यामध्ये काहीच संशय नाही. हा तरुण पुरुष जो डोंगराच्या पायथ्याशी द्राक्ष कुंडात गव्हाची मळणी करीत होता, त्याने समजून घेतले की तो भित्र आहे,
त्याला माहीत होते की त्याला परमेश्वराने विजय दिला आहे. त्याला माहीत होते की युद्धामध्ये विजय प्राप्त करण्यास त्याच्यामध्ये सामर्थ्य नाही. परंतु त्याला समजून चुकले की ह्या उद्देशाकरिताच परमेश्वराने त्याला शास्ता म्हणून उभे केले. गिदोन खरोखरच वैशिष्ट्यपूर्ण व्यक्ती होता, ह्यात काहीच शंका नाही. त्याचा उल्लेख इब्री लोकासपत्र 11व्या अध्यायात सुद्धा आलेला आहे, ज्यामध्ये विश्वासाच्या नायकांची सूची देण्यात आली आहे. खरे पाहिले तो शास्त्यांच्या यादीचे पुढारी पण करतो. यादीमध्ये तो दाविदाच्या सुद्धा पुढे आला आहे. आपण ह्याकरिता इब्री लोकासपत्र 11वा अध्याय 32 ते 34 वचने वाचू शकता. श्रोत्यांनो, परमेश्वराने गिदोनाला असाधारण कार्य पूर्ण करण्यासाठी उभे केले. ह्यावरून आम्हाला शिकायला मिळतं की कुठलीही स्त्री किंवा पुरुष जेव्हा त्यांचा उपयोग परमेश्वर करून घेतो, तेव्हा तो त्याच्या अटीप्रमाणेच करून घेतो आणि तो ह्या जगातील दुर्बळ लोकांनाच उपयोगात आणतो. असं वाटतं की सर्व शास्त्रांमध्ये काही ठळक दिसणाऱ्या उणीवा होत्या आणि त्या उणीवांना, त्या कमजोरींना परमेश्वराने उपयोगात आणले. गिदोनाची उणीव होती त्याचा भित्रेपणा. श्रोत्यांनो, कधीकधी सेवेमध्ये मी स्वतःला गिदोनाच्या अगदी जवळ अनुभव करते. कारण मी सुद्धा जेव्हा मी सेवेमध्ये पदार्पण केले त्यावेळेला दुर्बळ होते, भित्री होते. ज्या प्रकारे परमेश्वराने गिदोनाचा ह्या सर्व उणीवा असताना सुद्धा उपयोग केला, तसंच माझा सुद्धा आजपर्यंत त्याने करून घेतला आहे. आणि त्याकरिता मी परमेश्वराची स्तुती करते, त्याला आदर मान सन्मान देते. आता आपण 30 आणि 31 वचने वाचूया. 8वा अध्याय 30 आणि 31 वचने. गिदोनाला स्वतःचे 70 मुलगे झाले, कारण त्याला पुष्कळ बायका होत्या. शकेमात त्याची एक उपपत्नी होती, तिला त्याच्यापासून एक मुलगा झाला. त्याचे नाव त्याने अबीमलेख असे ठेवले. गिदोनाला बऱ्याच बायका होत्या आणि रखेलसुद्धा होत्या. त्याला एकूण 71 पुत्र होते. हा एक धब्बा, एक डाग ह्या पुरुषाच्या जीवनावर लागलेला होता. आता आपणापैकी काही जण प्रश्न विचारतील की मग परमेश्वराने अशा माणसाचा उपयोग कसा केला आणि का केला? ठीक आहे श्रोत्यांनो, तुमचा प्रश्न अगदी बरोबर आहे. गिदोनाने इतक्या बायका आणि इतके पुत्र हे सर्व काही युद्धानंतर केले आणि खरे म्हणजे हे सर्व काही असताना सुद्धा परमेश्वराने त्याचा उपयोग करून घेतला. त्याने जे केले त्याला परमेश्वराने स्वीकृती दिली नाही. हवाला वाचल्यानंतर आम्हाला हेच कळून येईल की त्याच्या कृत्यांमुळे इस्रायल राष्ट्रावर भयंकर संकट आले. पुढच्या अध्यायात ह्या गोष्टी आम्ही पाहणार आहोत. परमेश्वराने अन्य राष्ट्रासोबत विवाह संबंध जोडण्याविषयी मनाई केली होती. इस्रायलांना एकापेक्षा अधिक बायका करण्यास परमेश्वराने मनाई केली होती. परमेश्वराने आदामाकरिता खूप साऱ्या हव्वा उत्पन्न केल्या नाहीत, त्याने फक्त एकच स्त्री उत्पन्न केली. परमेश्वराने आदामाच्या सर्व फासळ्या काढल्या नाहीत, फक्त एकच फासळी काढली. श्रोत्यांनो, परमेश्वराने ह्या सर्व गोष्टींना मान्यता दिली नाही. शल्मोनाने जे काही केले त्याला सुद्धा परमेश्वराने मान्यता दिली नव्हती आणि तो गिदोनाला सुद्धा आशीर्वाद देणार नव्हता. खरे पाहता गिदोनाच्या कार्यामुळे राजाचे भाग पडलेत आणि सारी भयंकर स्थिती निर्माण झाली. हा त्याच्या जीवनात एक कलंक होता. परमेश्वर कधीच काहीच लपवत नाही. ज्याप्रमाणे माणूस आहे तसेच तो त्याचे चित्र रेखाटतो. आता जर गिदोनाचा कोणी मित्र त्याचे जीवनचरित्र लिहिणारा असता तर त्याने गिदोनाच्या जीवनाचा हा हिस्सा लिखाणातून बघायला असता. परंतु परमेश्वराने हा हिस्सा सोडला नाही. तो मानवाचे चित्र त्याच्या सर्व भयानक आणि पापमय रंगांनी सुद्धा रंगवतो. 33 ते 35 वचने सांगतात, गिदोन मरण पावल्यावर लोक पुन्हा फिरले आणि व्यभिचारी मतीने बाल देवाच्या नादी लागले. त्यांनी बाल बरीत ह्याला आपला देव केले. इस्रायल लोकांचा देव परमेश्वर, ज्याने त्यांना सभोवतालच्या सर्व शत्रूंच्या हातून सोडविले होते, त्याची त्यांनी आठवण ठेवली नाही. तसेच यरुबाल म्हणजे गिदोन ह्याने इस्रायलावर केलेले सगळे उपकार न स्मरता त्याच्या घराण्याबद्दल त्यांनी काही कृतज्ञता दर्शविली नाही. श्रोत्यांनो, गिदोनाच्या मृत्यूनंतर गोंधळ निर्माण झाला. पुन्हा तीच जुनी कथा होय ना श्रोत्यांनो. इतिहासाचे चक्र पुन्हा फिरण्यास सुरुवात झाली आणि आम्हाला दिसतं की कशा प्रकारे त्याच्या मरणानंतर इस्रायली लोक पुन्हा मूर्तीपूजा करू लागले. आता आपण 9वा अध्याय पाहणार आहोत. ह्या अध्यायात आम्हाला अबीमलेख विषयी वाचायला मिळते. गिदोनाने स्वतः रखेल ठेवायला नको होती. निश्चितच त्यामुळे राष्ट्रात समस्या आणि त्रास निर्माण झाला. 9वा अध्याय 1 ते 3 वचने सांगतात, यरुबालाचा मुलगा अबीमलेख शेकेम येथे आपल्या आईच्या भाऊबंदाकडे जाऊन त्यांना व आपल्या आजोळच्या सर्व माणसांना म्हणाला, शकेमाच्या सर्व प्रमुख नागरिकांना विचारा
की यरूबालाच्या 70 मुलांनी तुमच्यावर अधिकार गाजवावा की एकानेच गाजवावा, ह्यापैकी तुम्हाला कोणते इष्ट आहे? पण लक्षात ठेवा की मी तुमच्या हाडामासाचा आहे. तेव्हा त्याच्या आईच्या भाऊबंदांनी त्याच्या बाजूने बोलून त्याचे हे म्हणणे शखेमाच्या सर्व प्रमुख नागरिकांच्या कानावर घातले. अबिमेलेक हा आपला बांधव आहे असा विचार करून त्यांचे मन त्याच्याकडे वळले. अबिमेलेक फार महत्वाकांक्षी होता. त्याने ऐकले होते की लोक त्याच्या पित्याला गिदोनाला त्यांच्यावर प्रभुत्व चालविण्यासाठी सांगत होते. तो गिदोनाचा पुत्र होता आणि इस्रायलांचा राजा होण्याची त्याची इच्छा होती. म्हणून तो आपल्या मातेच्या घरच्या लोकांकडे शखेम येथे जातो आणि त्यांना स्वतःच्या मागे चालण्याकरिता सांगतो. 4थ्या वचनात सांगितले आहे की त्यांनी अबिमेलेखाला बाल बरीथच्या घरातून 70 रुपये दिले. ह्या पैशांनी त्याने रिकाम टेकड्या व बेदरकार लोकांना पदरी ठेवले व ते त्याच्याबरोबर चालावयाला लागले. श्रोत्यानो, गिदोनाच्या अनेक पत्नी होत्या आणि त्यांच्या पोटी त्याला 70 पुत्र झाले होते, हेही आपल्याला माहीत आहे. त्याला एक उपपत्नी होती आणि ती शखेममध्ये राहत असे. उपपत्नी ही गौण प्रतीची स्त्री असे. तिला जनावरांप्रमाणे विकत घेण्यात येत असे किंवा लढाईतून जिंकून आणण्यात येत असे. समाजामध्ये अशा स्त्रियांना फार खालचे स्थान प्राप्त होत असे. गिदोन आणि त्याच्या पत्नी राहत असलेल्या अफ्रा नगरापासून शखेम 30 मैलाहून अधिक दूर होते. त्याची उपपत्नी शखेममध्ये राहत असे आणि तिला गिदोनापासून अबिमेलेक झाला होता. अबिमेलेकचा अर्थ आहे दैवी राजा माझा पिता आहे. 5वं वचन आम्हाला सांगतं, मग त्याने अफ्रा येथे आपल्या बापाच्या घरी जाऊन आपले भाऊ म्हणजे यरूबालाचे 70 मुलगे ह्यांची एकाच खडकावर कत्तल केली. तरी यरूबालाचा सर्वात धाकटा मुलगा योथाम हा वाचला, कारण तो लपून राहिला होता. श्रोत्यानो, ह्यावरून आम्हाला दिसतं की अबिमेलेक हा फार दुष्ट आणि क्रूर होता. त्याने फार भयंकर असे कृत्य केले. त्याने आपल्या 70 भावांना त्या खडकावर मारून टाकले. काही पवित्र शास्त्र बायबलचे स्पष्टीकरण करणारे लोक अबिमेलेकला न्यायी आणि शास्ता म्हणून प्रगट करतात. तो न्यायी राहिला असेल कारण लिहिले आहे की 3 वर्षे तो अधिपती होता. एका विख्यात बायबल विद्वानाने लिहिले आहे की बळकावून घेतलेल्या सत्तेमुळे आणि भातृ हत्या करून मिळविलेल्या वर्चस्वामुळे अबिमेलेखाची शास्त्यांमध्ये गणना होऊ शकत नाही. त्याने गिदोनाच्या 70 पुत्रांची फार निगूढ रीतीने हत्या केली होती आणि स्वतःला राजा म्हणून घोषित केले होते, स्थिर केले होते. आता आम्हाला दिसून येईल की जे काही घोर कृत्य अबिमेलेकने केले त्यामुळे त्याचा परमेश्वराने न्याय केला. त्याचप्रमाणे शखेम येथल्या लोकांचा सुद्धा, कारण त्यांनी त्याला राजा बनवून त्याला हे सर्व करण्याकरिता पाठिंबा दिला होता. यात युद्ध सुरू झाले कारण त्यांच्यामधील बऱ्याचशा लोकांना अबिमेलेक नको होता. 6व्या वचनात आम्ही वाचतो श्रोत्यानो, तेव्हा शखेमातील सर्व प्रमुख नागरिक आणि बेथ मेल्लो येथील सर्व लोक एकत्र झाले व त्यांनी शखेमाच्या स्तंभाजवळील मोठ्या वृक्षापाशी अबिमेलेखाला राजा केले. 7वे वचन आम्हाला सांगते की हे वर्तमान ऐकून योथाम हा गरिजीम डोंगराच्या शिखरावर गेला व उभा राहून मोठ्याने म्हणाला, शखेमकरांनो माझे ऐका, म्हणजे देव तुमचे ऐकेल. आपण अगोदरच पाहिल्याप्रमाणे ही उतरण यहोशवाने कराराचे नूतनीकरण करण्यासाठी उपयोगात आणली होती. एबाल उतरणीवरून शापवाणी उच्चारण्यात आली होती. गरिजीम डोंगराच्या शिखरावरून देवाच्या 10 आज्ञा पालन करणाऱ्यांसाठी जे आशीर्वाद राखून ठेवले आहेत त्या भावी आशीर्वादांचे वडील जनांनी पठण केले होते. या भावी आशीर्वादांच्या जागेवर उभे राहून योथाम आपल्या खुनी सावत्र भावाशी आणि त्याला पाठिंबा देणाऱ्या शखेमच्या लोकांशी बोलला. योथाम ओरडून बोलला होता. त्यावेळी राजा शोधणाऱ्या झाडांची योथामने आपली प्रसिद्ध रूपक कथा सांगितली. जैतून वृक्ष, अंजीर वृक्ष आणि द्राक्षवेल यांनी राजा होण्याचे नाकारले तेव्हा त्यांनी काटेरी झुडपास आव्हान केले. ह्याविषयी 15वं वचन सांगतं, ते काटेरी झुडूप झाडांना म्हणाले, तुम्ही खरोखर मला अभिषेक करून आपणावर राजा नेमणार असला तर येऊन माझ्या छायेचा आश्रय घ्या, नाहीतर काटेरी झुडपातून अग्नी निघून तो लबनोनाचे गंधस्वरूप भस्म करेल. शखेमच्या लोकांना त्याने शाप दिला. नंतर पुढे 23 आणि 24 वचनात आम्ही वाचतो की देवाने अबिमेलेक व शखेमचे लोक यांच्या दरम्यान वैमनस्य उत्पन्न करणारा दुरात्मा पाठविला आणि शखेमचे लोक अबिमेलेखाशी कपटाने वागू लागले. यरूबालाच्या 70 मुलांचा घात करणारा त्यांचा भाऊ अबिमेलेक
आणि त्याच्या भावांची कत्तल करण्यास त्याला हातभार लावणारे शखेमकर ह्यांच्यावर दोष ठेवून ह्या खुनाचा बदला घ्यावा ह्या हेतूने देवाने असे केले. शखेम नगराचा अधिपती अजूनही राजाचा मित्र होता आणि काय खलबते चालली आहेत याची त्याला बित्तम बातमी दिली. त्याप्रमाणे अबिमेलेखाला त्याने गालला, जो भटक्या लुटारी होता, त्याला हाकून लावले आणि शखेमच्या लोकांना शिक्षा केली. नंतर 52 ते 57 वचने आपण वाचू शकता. ह्या ठिकाणी लिहिलेले आहे की तेव्हा अबिमेलेखाने त्या गढीवर हल्ला चढविला व तिला आग लावण्यासाठी तिच्या दरवाजाच्या अगदी जवळ गेला. हे पाहून एका स्त्रीने जात्याची वरची तळी अबिमेलेखाच्या डोक्यात टाकून त्याचा कपाळ मोक्ष केला. तेव्हा त्याने घाईघाईने आपल्या शस्त्रवाहक तरुणाला बोलावून म्हटले, आपली तरवार उपसून मला छाटून टाक, नाहीतर एका बाईने ह्याला जीवे मारले असे लोक म्हणतील. त्या तरुणाने त्याला भोसकले आणि तो मरण पावला. अबिमेलेख मरण पावला हे पाहून इस्रायल लोक आपापल्या स्थळी गेले. अबिमेलेखाने आपल्या 70 भावांची कत्तल करून आपल्या बापाशी जे दुष्ट वर्तन केले होते त्याबद्दल देवाने त्याचे अशा प्रकारे पारिपत्य केले. त्याप्रमाणेच शखेमकराच्या सर्व दुष्टाईचे खापर देवाने त्याच्याच माथ्यावर फोडले आणि यरुबालाचा मुलगा योथाम ह्याने त्यांना दिलेला शाप खरा ठरला. श्रोत्यांनो, गिदोनाच्या जीवनाकरिता हा दुःखद शेवट होता, ज्याने अशा अनोरस पुत्राला अबिमेलेखला जन्म दिला. परमेश्वराने गिदोनाला फारच खालच्या पातळीवरून वर उचलले होते. गिदोन एक शेतकरी होता आणि आम्ही पाहिलं की कशा प्रकारे देवाने त्याला पाचारण केले. अबिमेलेखाने आपल्या 70 भावांची कत्तल करून आपल्या बापाशी जे दुष्ट वर्तन केले त्याबद्दल देवाने त्याचे अशा प्रकारे पारिपत्य केले. त्याचप्रमाणे शखेमकरांच्या सर्व दुष्टाईचे खापर देवाने त्याच्याच माथ्यावर फोडले आणि यरुबालाचा मुलगा योथाम ह्याने त्यांना दिलेला शाप खरा ठरला. श्रोत्यानो, कित्येकदा चांगल्या गोष्टीही वाईट होऊ शकतात, हे सत्य मी आपल्या निदर्शनास आणले. त्या वाईट गोष्टींना बांध घालण्यास काहीच केले नाही तर त्या अधिक वाईट दुष्टाईने भरलेल्या अशा होतात. परमेश्वर ह्या विषयाला समजण्याकरिता आमचं मार्गदर्शन करो आणि आम्हाला आशीर्वाद देऊ.